विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की 11 ते 20 मधील संख्यांची बेरीज किती, किंवा 11 ते 20 दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती, किंवा 51 ते 60 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती. अशा प्रकारचे प्रश्न असतील तर आपल्याला मोठा प्रश्नपत्रिका निर्माण होतो, कसं सोडवायचं. तर आज हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या या प्रश्नांची उत्तर तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकाल. चला तर मग बघूया. आपल्याला सगळ्यांना आधी एक गोष्ट माहित असली पाहिजे की 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आणि विषम संख्यांची बेरीज किती. 1 ते दरम्यान मध्ये समसंख्याला म्हणतात इवन नंबर आणि याला विषम संख्याला म्हणतात ऑड नंबर. कळलं? आता समसंख्या कोणत्या आहेत? 1 0 पण आहे, इथे 0 आहे का? नाही. 1 नाही, 2 2 4 6 8 आणि 10 या काय समसंख्या आहेत. आणि 3 एक राहिला, 1 3 5 7 आणि 9 या काय ऑड नंबर आहेत, विषम संख्या आहेत. 4 आणि 2 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की 1 ते 10 दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? 23 आहे. विषम संख्यांची करा. 3 आणि 1 5 आणि 4 9 9 दुने 18 18 आणि 7 किती? 18 आणि 7 25 25. या दोघांची बेरीज करा 55. तीन गोष्टी लक्षात घ्या. 1 ते 10 दरम्यानच्या किंवा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येते? 55. किती येते? 55. इथे लिहितो मी 55. 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज येते 55. त्यात हा समसंख्या मोठी की नाही? 10 आहे नाही, तो हा मोठा अंक आहे की नाही, म्हणून त्यांची बेरीज येते 30 आणि विषम संख्यांची बेरीज येते 25. एवढं लक्षात ठेवा. तीन गोष्टी: समसंख्यांची बेरीज 30, विषम संख्यांची बेरीज 25 आणि 1 ते 10 अंकांची बेरीज 55. मग एकदम सिंपल आहे. काय? 11 ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? तर 11 ते 20 पर्यंतच्या अंकामध्ये बघा, आता 11 सांगितलं तुम्हाला 10 अधिक 1 किंवा 1 अधिक 10, 2 अधिक 10, 3 अधिक 10, 10 आणि 3 13. अशा प्रकारे 10 किती वेळा येतील? इथं 10 आला आणि इथं पण 10, 10 अधिक 10 20 आला की नाही. 10 किती वेळा आले? 10 वेळा. यांची बेरीज किती झाली? 100. आणि या अंकांची बेरीज किती होते? 55. त्या पण लिहिले की नाही तिकडे? इथे 10 अंकांची बेरीज 55. म्हणजे या संख्येची बेरीज किती येईल? 11 ते 20 अंकांची बेरीज येईल 155. कळतंय का? अशा प्रकारे 21 ते 30 अंकांची बेरीज किती येईल? अगदी बरोबर. 21 ते 30 या अंकांची बेरीज येते 255 आहे की नाही. त्याच्या पुढे 31 ते 40 या अंकांची बेरीज येते 355. त्याच्या पुढे येईल 455 555 655. आता मला सांगा 91 ते 100 या अंकांची बेरीज किती येईल? हे बघा, हा कसा झाला? तुम्ही 90 अधिक 1 90 अधिक 2, हा 90 किती वेळा आला? 10 वेळा आला, म्हणजे 900 झाला की नाही. आणि अधिक 55 म्हणजे किती येईल? 955. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या लक्षात दिला पाहिजे. 41 ते 50 या अंकांची बेरीज येते 455. 51 ते 60 या अंकांची बेरीज येते 555. सोपं आहे की समजायला? आता तुम्हाला इवन आणि ऑड जर विचारलं, जर तुम्हाला असं विचारलं की 11 ते 20 दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती. आता 1 ते 10 मध्ये निम्म संख्या सम आहेत, निम्म संख्या विषम आहे. मग निम्म संख्या म्हणजे किती? 5 संख्या सम आहेत आणि 5 संख्या विषम आहेत. म्हणजे आता याला जर आपण, आपल्याला माहिती आहे समसंख्यांची बेरीज किती येते याच्यामध्ये? समसंख्यांची बेरीज येते 30, विषम संख्यांची येते 25. तो ऍड करायचा आहे. आता हे इथं 10 5 अंक येते की नाही, म्हणजे किती येईल? 50. इथं पण काय येईल? 50. 11 ते 20 मध्ये बघतो आपण. म्हणजे काय झाली? समसंख्यांची बेरीज 80, विषम संख्यांची 75. 11 ते 20 दरम्यान समसंख्यांची बेरीज झाली 80
विषम संख्यांची बेरीज झाली 75. 75. कळलं? अशा प्रकारे 21 ते 30 दरम्यान तुम्ही हा अंक स्थिर ठेवायचा आहे. 30 आणि 25. आता 21 ते 30 हा 20 किती वेळा येईल? 5 वेळा. म्हणजे 20 5 100. समसंख्यांची बेरीज येईल 130 आणि विषम संख्यांची बेरीज येईल 125. 11 ते 30 21 ते 30 दरम्यान. 11 ते 20 दरम्यान. हा 21 ते 30 झाले. 21 ते 30 दरम्यान 130 आणि 125 समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची. अशा प्रकारे तुम्हाला 51 ते 60 पण काढतात. 51 to 60. इवन नंबरची सम काय येईल? तुम्ही काय करता? इवन नंबर म्हणजे 30 प्लस 50 किती मिळणार आहे? 5 वेळा. किती मिळवायचे? 250. याची बेरीज येईल 280. आणि विषम संख्यांची ऑड नंबरची किती असते? 25. 5 अंकांची बेरीज. आणि इथं 5 अंक येणार आहेत. किती वेळा? 50 येणार आहे 5 वेळा येणार आहे. परत किती मिळायचे? 250. ही येते 275. समजलं? अशा प्रकारे कुठलेही प्रश्न तुम्हाला विचारले, कोणत्याही दोन संख्यांच्या दरम्यानची एकूण बेरीज विचारली किंवा समसंख्यांची विचारली किंवा विषम संख्यांची विचारली तर तुम्हाला या पद्धतीने काढता येईल की नाही? समजलं ना? याच्यात 5 संख्या सम आहेत, 5 संख्या विषम आहे. इथं 1 ते 5 अंक आला की नाही? आणि इथं परत 6 ते 10 अंक आलेले आहेत. म्हणजे निम्म सम आले, निम्म विषम आले. समसंख्यांची बेरीज आपण बघितली किती येते? 1 ते 10 दरम्यान 30. विषम संख्यांची किती येते? 25. आणि इथं 20 10 किती मिळालेला आहे? 10 वेळा. 10 100. आणि आपण ती बेरीज जी आहे ती दाखवायची 55 155. अशा प्रकारे पुन्हा एकदा नीट अभ्यासा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला या प्रश्नाची उत्तर सहजपणे देता येतील. ओके, थँक्यू.